इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याआधी विद्यार्थी आणि पालकांनी काय तयारी करावी? इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी फक्त सीईटी आणि जेईचा स्कोर पुरेसा नसतो. स्टुडंट्स आणि पॅरेंट्सने वेगळी तयारी करणं पण गरजेचं आहे. तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स नसतील तर तुमचं इंजिनिअरिंगचं झालेलं ऍडमिशन ही कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे इंजिनिअरिंगला लागणारे सगळे डॉक्युमेंट्स हे तुम्ही रेडी राहू द्या. तुमच्या डॉक्युमेंट्सवरती डिजिटल सिग्नेचर आहे का ते चेक करा. डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहे की नाही, म्हणजे ते व्हॅलिडिटीच्या डेटच्या आतमध्ये आहे की नाही ते चेक करा. सगळ्या डॉक्युमेंट्सवरती तुमच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये काही मिस्टेक आहे का? मिस्टेक असेल तर तुम्हाला वेगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवावे लागतात. तुमच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये कुठल्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे सगळं आताच व्हेरीफाय करून घ्या. इंजिनिअरिंग ऍडमिशनला कुठले डॉक्युमेंट्स लागतात यासाठी मी युट्यूबवरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ दिलाय, तो तुम्ही जाऊन बघू शकता. नेक्स्ट आहे योग्य ब्रँचची माहिती घ्या. फक्त ट्रेंड बघून ब्रँच निवडू नका. ब्रँच निवडताना तुमचा इंटरेस्ट, स्किल आणि फ्युचर अपॉर्च्युनिटीज हे आपण कन्सिडर करा. कॉलेज बद्दल रिसर्च करा. यामध्ये कॉलेजची प्लेसमेंट, कॉलेजचं लोकेशन, कॉलेजची फॅकल्टी, फीस आणि कॉलेजचे रिव्ह्यू याची माहिती तुम्ही काढू शकता. नेक्स्ट आहे फीस आणि स्कॉलरशिपची माहिती घ्या. तुम्हाला ऍडमिशनसाठी किती फीस लागणार आहे, तुम्ही जर रिझर्वेशन मध्ये येत असेल तर रिझर्वेशन कॅटेगरीसाठी किती फीस लागणार आहे, तुम्हाला एज्युकेशन लोन जर हवा असेल तर एज्युकेशन लोन मिळू शकतं का, हॉस्टेलसाठी किती पैसे लागणार आहेत, आणि या सगळ्यांची तयारी तुम्हाला आणि तुमच्या पॅरेंट्सला ही करून ठेवायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅरेंट्स आणि स्टुडंट्स यांनी एकत्रित डिस्कशन केलं पाहिजे. ऍडमिशन आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन हे खूप महत्त्वाचं डिसिजन आहे. एकदा ऍडमिशन घेतल्यावरती तुम्ही तिथे 4 वर्ष तिथे घालवणार आहात. या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की कॅप राऊंडचे कुठलेही अपडेट्स मिस करू नका, कुठलेही डेट मिस करू नका. ऍडमिशन प्रोसेस मधल्या डेट्स आणि डेडलाईन्स या रेग्युलरली चेक करत राहा. अपडेट्स चेक करत राहा. एखादी जर डेट तुमची मिस झाली तर तुम्ही कॅप राऊंड मधनं बाहेर पण पडू शकता, हे लक्षात असू द्या. तुम्ही जर योग्य प्लॅनिंग केली तर तुमची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी होऊ शकते. इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल अशीच माहिती हवी असल्यास चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्र आणि फॅमिली सोबत शेअर पण करा.